मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्किमिंग आणि स्कॅनिंग पाहिलं, कोणती टेक्निक कधी वापरायची आहे ते देखील पाहिलेलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा की पॅसेजचा जो मेन आयडिया आहे तर तो कसा शोधायचा आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की मेन आयडिया शोधणं खरोखर गरजेचं आहे का? तर हो, कारण की बऱ्याच वेळेस तुम्हाला टायटल बेसवरती काही प्रश्न येतात, आणखी तुम्हाला समरी टाईपचे देखील प्रश्न येतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला आयडिया जो आहे तर तो ओळखणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, उद्या जर समजा तुम्ही सरकारी कर्मचारी झालात, तुमच्यासमोर जर एखादा इंग्रजीचा पेपर जर आला आणि नेमकं तुम्हाला तो पत्रव्यवहार किंवा ते जे पत्र आहे तर ते नेमकं कशासाठी आहे हे कळालंच नाही तर नंतर काय फायदा, बरोबर. तर त्यासाठी जो आपला कॅन्डिडेट आहे किंवा जो प्रशासकीय कर्मचारी होणारा विद्यार्थी आहे तर त्याची प्रशासकीय समज डेव्हलप ऑफकोर्स ती तर व्हायलाच पाहिजे, पण त्याला इंग्रजीचा वाचन म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन काही जर वाचलं तर त्यातला मुख्य गाभार्थ त्याला कळतो की नाही हे कळण्यासाठी फक्त आणि फक्त रीडिंग पॅसेजमधूनच हा म्हणजे अर्थबोध होत असतो. म्हणून पॅसेजचा मेन आयडिया शोधणं, भले त्यावरती प्रश्न येऊ नाही येऊ, पण तुम्हाला पॅसेजचा मेन आयडिया जो आहे तर तो शोधता आला पाहिजे. आता पॅसेजचा जर मेन आयडिया जर शोधायचा असेल तर काय, पॅसेज वाचूनही अर्थ कळत नाही तुम्हाला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पॅसेज वाचला जरी ना तरी त्याचा अर्थ कळत नाही. प्रश्न वेगळा काही विचारतो असं काही वाटतं, म्हणजे त्यांना पॅसेजमध्ये जी उत्तर दिलेली आहेत किंवा पॅसेजमध्ये जे दिलेलं आहेत तर त्याच्यापेक्षा भलताच असा वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळाच प्रश्न विचारलेला आहे. मेन आयडिया आणि डिटेल याच्यामधलं फरक जो आहे तर त्यांना कळत नाही. मेन आयडिया जर विचारली असेल तर ते डिटेल्सबद्दल बोलतात, ते आपण पाहणार आहोत. मेन आयडिया म्हणजे काय आणि डिटेल म्हणजे काय ते देखील पाहणार आहोत. टायटल निवडताना चूक का होते, बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये टायटल द्या, वरील पॅसेजसाठी टायटल द्या असं येतं, तर त्यावेळेस चूक होते. आणि आरसीमध्ये हाफ मार्क्स जे आहेत तर ते का जातात, किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुमचे मार्क्स जे आहेत तर ते का जातात. आज आपण पॅसेजचा मेन आयडिया शोधायला शिकणार आहोत ना. आता मेन आयडिया म्हणजे काय ते समजून घ्या. आता मेन आयडिया म्हणजे काय की पॅसेजमध्ये लेखक असेल, लेखिका असेल, नेमकं ते काय सांगू इच्छितात, नेमकं त्यांना काय मेसेज द्यायचा आहे, हा गाभार्थ पकडणं म्हणजे काय की मेन आयडिया पकडणं आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रत्येक ओळ जी आहेत ना तर ती वाचत बसायची गरज पडत नाही, किंवा प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला मेन आयडिया दिसणार नाही. तो वरचा असतो, तो समजून घेण्याचा प्रकार असतो. प्रत्येक एक्झाम्पल जे आहेत ना तर ते यामध्ये नसतं. एक्झाम्पल यामध्ये बिलकुलच नसतात. फॉर एक्झाम्पल आलं की तो वाक्याचा किंवा त्या पॅसेजचा मेन आयडिया नसतोच कधी. ठीक आहे, पॅसेजचा जो सेंट्रल मेसेज जो आहे ना तर तो तुम्हाला समजण्यासाठी मेन आयडिया जी आहे ना तर ती पकडण्यात आलेली असायला पाहिजे. मेन आयडिया का महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मेन आयडिया का समजली पाहिजे. बघा, टायटल क्वेश्चन सोडवण्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगितलं की टायटल द्या असा एखादा प्रश्न प्रकार जर आला तर त्यामध्ये तुम्हाला टायटल सोडवण्यासाठी समरी टाईपचे देखील प्रश्न येतात. तर समरी टाईपचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी येतात. इंटरफेरन्स जे आहे, इन्फरन्स टाईपचे जे क्वेश्चन आहेत तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होतो. आणि पॅसेज नीट समजला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला मेन आयडिया जो आहे तर तो समजणं गरजेचं आहे. मेन आयडिया समजली की अर्धे प्रश्न जे आहे ना तर ते सोपे होतात. ठीक आहे, म्हणजे पॅसेज तुम्हाला अगदी जवळपास म्हणजे प्रश्नांची उत्तर जे आहे ना तर ते खुणावून सांगत असतो असा अर्थ त्याचा होतो ना. आता मेन आयडिया जे आहे पॅसेजबद्दल ते कुठं लपलेलं असतं हे देखील शॉर्ट टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, मेन आयडिया जो आहे ना तर तो काय असतो की जनरली पॅसेजच्या सुरुवातीला असतो 2-3 लाईनमध्ये. ठीक आहे, किंवा पॅसेजच्या शेवटी देखील असतो. त्यामध्ये लेखक जो आहे किंवा लेखिका जे आहे तर ते त्यांचं ओपिनियन सांगतात, तोच त्या पॅसेजचा गाभा असतो. किंवा पहिल्या पॅरेग्राफमध्ये जनरली जे आहे तर तुम्हाला पॅसेजचा मेन आयडिया दिसतो. आणि शेवटी जसं सांगितलं की लेखकाच्या ओपिनियनमध्ये असतं ते मेन आयडिया. हा बहुतेक वेळा एक्झाम्पलमध्ये बिलकुल नसतं. फॉर एक्झाम्पल जर एखादं लिहिलं असेल तर तिथून पुढं तो मेन आयडिया बिलकुल नसतो. ठीक आहे ना. आता डिटेल आणि मेन आयडिया मधला फरक काय. आता डिटेल म्हणजे काय की बाबा सपोर्ट करणारी माहिती. ठीक आहे, सपोर्ट करणारी माहिती. ठीक आहे, जसं की समजा एखादा शब्दप्रयोग आला, इट वॉज शायनिंग लाईक अ डायमंड इन द स्काय. शाईन झालं, ठीक आहे, शायनिंग हा एक शब्द प्रकार आला. पण फॉर एक्झाम्पल डिटेल आली. डिटेल म्हणजे कशी, लाईक अ डायमंड इन द स्काय, जणू काही आकाशामध्ये एक हिरा चमकत होता अशा पद्धतीने शायनिंग करत होतं. म्हणजे डिटेल काय आहे, डायमंड सारखं चमकणं. पण मेन आयडिया काय आहे की फक्त चमकणं. ठीक आहे, मेन आयडिया जो आहे ना तर तो काय असतो की मुख्य मुद्दा असतो. एक्झाम्पल, नंबर, स्टोरी म्हणजे काय आहे,
हे डिटेल्स असतात, हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. जो मुख्य मुद्दा आहे त्याला आणखी सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी उदाहरणं, दाखले, एक्सप्लेनेशन जे आहे तर ते दिलेले जातात. ते झालं डिटेलमध्ये. पण मेन आयडिया जो आहे ना तर तो मुख्य गाभार्थ असतो, तो वेगळा असतो. ठीक आहे. लेखकाचा विचार नेमकं काय म्हणायचं आहे, हा म्हणजे काय झालं, तुमचा मेन आयडिया झाला. डिटेल जे आहेत ना तर त्या पकडायच्या आणि जास्त आपल्याला काय करायचं आहे की आयडिया जी आहे तर ती पकडायची, म्हणजे मेन आयडिया आपल्याला समजून जाईल. ठीक आहे ना. आता मेन आयडिया जी आहे तर ती शोधायची असेल तर कशी शोधायची? बघा, पॅसेज जे आहे ना तर ते स्किमिंग करायचं. ठीक आहे. अगोदरच आपण एक 30 ते 45 सेकंदापर्यंत पॅसेज स्किम करणार आहोत. त्यावरूनच आपल्याला मेन आयडिया, लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे तर ते 50-60% आपल्याला लक्षात आलेलं असतं. कितीही अनसीन पॅसेज असेल, कितीही अवघड पॅसेज असेल, जर तुमची अंडरस्टँडिंग लेवल जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला पहिल्या याच्यातच समजून जाईल तो. नंतर रिपीटेड वर्ड्स जे आहे ना तर ते ओळखायचे आहे. पर्टिक्युलरली जे आपल्या अंडरस्टँडिंग लेवलच्या पलीकडे जे वर्ड असतात 2-3 वेळेस रिपीट झाले म्हणजे समजून घ्यायचं की तो त्याचा गाभार्थ असतो. ऑथर नेमकं काय सांगतो आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हा पॅसेज कशाबद्दल आहे, ठीक आहे, असा स्वतःला प्रश्न विचारा. किंवा पेपर झाल्यानंतर तुम्हाला आठवतं ना की हा पॅसेज कशाबद्दल होता, हा विमेन एम्पॉवरमेंटबद्दल होता, हा झाला मेन आयडिया. बालकांच्या पालन पोषणाबद्दल होता, हा झाला मेन आयडिया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला की हा पॅसेज नेमका कशाबद्दल आहे, म्हणजे तुम्हाला जे उत्तर येईल ते असेल तुमची मेन आयडिया. ठीक आहे ना. आता बिगिनर असाल तर बिगिनरसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? बघा, प्रत्येक पॅराग्राफ जो आहे ना तर तो एका ओळीत समजून घ्यायचा असेल. बिगिनर असेल की तुम्ही ॲडव्हान्स असा, प्रत्येक पॅराग्राफ जो आहे ना तर तो तुम्हाला एका ओळीमध्ये समजून येतोय का, किंवा जर तुम्हाला समजून सांगायची गरज पडली तर एका ओळीत समजून सांगू शकता का, यावरती लक्ष द्यायचं. कॉमन पॉईंट जे आहे ना तर ते शोधायचे आहे. काय जसं की काही कॉमन वर्ड्स, रिपीटेड वर्ड्स असतात ते शोधायचे आहेत. एक्स्ट्रीम मिनिंग जे आहे ना तर तो टाळायचा आहे. ठीक आहे. खूप काही टोकाची भूमिका घेऊन तो म्हणजे करायचा नाही आहे. ऑप्शन एलिमिनेशन जे आहे ना तर ते थोडंफार करायला तुम्हाला मेन आयडिया समजली ना तर मदत होते. आणि प्रॅक्टिसनेच तुम्हाला मेन आयडिया जी आहे ना तर ती पटकन सापडते. ॲज ऑलवेज आय टोल्ड यू दॅट की सगळेच काही आईच्या पोटातून शिकून आलेले नसतात. हळूहळू आपल्याला इथे शिकायचं आहे. मी या पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला ज्या टिप्स अँड टेक्निक्स आहेत या पहिल्या 5 व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. दुसरं युनिट आपलं सुरू होईल, त्यानंतर आपली जी प्रॅक्टिस आहे तर ती सुरू होणार आहे. ठीक आहे. लाईव्ह आपण इथं स्मार्ट बोर्डवरती मी तुम्हाला पॅसेज दाखवणार आहे आणि प्रत्येक ज्या टिप्स अँड टेक्निक्स आपण सांगितलेल्या आहेत तर त्याविषयी आपल्याला स्पीड आणि ॲक्युरसी डेव्हलप व्हावी यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहे. सो डोंट वरी. ठीक आहे. लक्षात ठेवा, आयडिया म्हणजे पॅसेजचा आत्मा आहे. ठीक आहे. प्रत्येक ओळीमध्ये जो आहे ना तर तो कधीही मेन आयडिया लपलेली नसते. डिटेल आणि आयडिया जे आहे ना तर ते वेगवेगळे असतात, हे तुम्हाला समजलं. आणि मेन आयडिया आली की तुम्हाला RC जो आहे तर तो सोपा जातो. म्हणजे तुम्हाला जर समजा मेन आयडियाच्या रिलेटेड जसं की समरी टाईपचे प्रश्न असतील किंवा काही नाव द्यायचे प्रश्न असतील किंवा आणखी वेगळे प्रश्न असतील ना तर त्याच्यासोबत तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन करताना जे आहे ना तर ती म्हणजे मदत होते. आणि कमी वेळेमध्ये तुमचा जो पॅसेज जो आहे तर तो सॉल्व्ह होतो. उत्तरं बरोबर देऊन तुम्ही पतले गेली से निकल जा सकते हो. ठीक आहे. आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर येस डू लाईक. ऑफकोर्स आता हा व्हिडिओ तर आज ना उद्या का होईना पण यूट्यूबवरती येईल सर. जर आला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर त्या नोंदवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच आपला जो कोर्स आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, वोकॅब आणि ग्रामरचा तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. आशा करतो सगळं काही समजलं असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. राम राम.